बॅटिंग सॉरी. पुरंदर इज फील्डिंग. उत्कृष्ट असा दुर्वांश चौदारने चेंडू मारलेला आहे. बॅट्समॅन कोण आहे? बोलायला पण देत नाही सगळे. आणि अतिरिक्त धाव जॉन यांच्याकडून संदीप वैते. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव पंचांनी दिलेला आहे. अतिरिक्त धाव. कृपया पंचांना सहकार्य करावे आणि महेश सावंत यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो इथे आल्याबद्दल. फिशरमॅन प्रीमियर लीग यांच्याकडून त्यांचा मनपूर्वक आभार. सामना थोडा वेळ थांबवण्यात येणार आहे. ओके, सुरू करायचा सामना. चांगला असा पुन्हा एकदा चेंडू बिल्डिंगच्या दिशेने मारलेला आहे. दुसरा धावचा प्रयत्न आणि हा दुसरा धाव यशस्वीरित्या त्यांनी पार केलेला आहे आणि धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे 9. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. निर्धाव चेंडू गेलेला आहे. आणि ते डिक्लेअर असा मारलेला आहे आणि धावसंख्या झालेले 10. टाइमपासच करत. फोटोग्राफर यश शिरोडकर फिशरमॅन प्रीमियर लीग साठी त्यांनी फोटोग्राफी करण्याचे ठरवले आहे. दत्ताकडे कनेक्शन आहे वायफाय. ते करतो. दत्ता गडेकर यांचा विशेष आभार. त्यांनी आपल्याला वायफायची सुविधा करून दिली यूट्यूब लाईव्हसाठी. दत्ता गडेकर आपले केबल नेटवर्क त्यांचा मनपूर्वक आभार फिशरमॅन संघाकडून. दत्ता गडेकर यांच्या प्रयत्नांनी आपण यूट्यूब लाईव्ह हे माध्यमातून यशस्वीरित्या प्रस्तावित करू शकतो. त्याबद्दल दत्ता गडेकर यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि ते अतिरिक्त धाव संदीप वैती बॉलिंगसाठी आपण इथे पाहतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संदीप वैती यांच्याकडून. प्रितेश वैती हे संदीप केने. उत्कृष्ट असा प्रितेश वैती यांनी चेंडू मारलेला आहे आणि 2 रनचा प्रयत्न आणि तो यशस्वी ठरलेला आहे.
2 धावा त्यांनी यशस्वीरित्या पार केलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता. आणि धाव संख्या झालेली आहे 14. 2 चेंडू 14 धावा. आणि पुन्हा एकदा प्रितेश वैतनी यांनी चेंडू बिल्डिंगच्या दिशेने मारून 2 रन पूर्ण केलेले आहेत. पुन्हा एकदा 2 रन करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. पुन्हा एकदा संदीप वैती कूच करत आहे प्रितेश वैतीच्या दिशेने आणि उत्कृष्ट असा हातामध्येच बॉल मारलेला आहे पण संदीप वैती यांना कळलेला नाही तो. गौरव मेहर स्ट्राईकवर आलेले आहेत. गौरव मेहर संदीप वैती कूच करत आहे. उत्कृष्ट असा 1 धाव करण्यात गौरव मेहर यांना यश मिळालेलं आहे. आणि धाव संख्या झालेली आहे 18. उत्कृष्ट असा चेंडू मारलेला आहे पण झाडाला चेंडू लागलेला आहे आणि झाडाला लागून बिल्डिंग मध्ये अडकलेला आहे आणि असा आपल्या इकडे आउट असतो. तर हा विकेट गेलेला आहे. नवीन आहेत रे आम्ही. आणि नवीन फलंदाज साहिश देव. फलंदाज साहिश देव आणि पुरंदर संघातून मिलिंद परे नवीन गोलंदाज इकडे आपल्याला आलेले आहेत. स्वतः कर्णधार आहेत त्या संघाचे. पुरंदर संघाचे स्वतः कर्णधार आहेत ते. आणि गोलंदाज बघूया मिलिंद परे आणि गौरव मेहर यांनी चांगलासा डिक्लेअर मारलेला आहे वाडीच्या दिशेने. हे पाणी दे रे लालू. आणि ते विकेटची संधी हुकलेली आहे. संदीप वैती यांच्याकडून बचावाचं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहण्यात येत आहे. गौरव मेहर अतिरिक्त धाव मिलिंद परे यांच्याकडून अतिरिक्त धाव मिळालेला आहे. कृपया तिकडे बसलेल्यांना विनंती आहे तिथे कोणी बसू नये. ऋषित शेट्टी उत्कृष्ट असा 1 रनासाठी मारलेला आहे चेंडू आणि त्यात त्यांना यश आलेलं आहे. आणि धाव संख्या झालेल्या आहे 21. 2 गडी बाद 21 धावा. उत्कृष्ट असा बॉल मारलेला आहे पण विकेटची संधी सनी यांनी हुकवलेली आहे पण हा डॉट बॉल मिळाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ते मिलिंद परे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांच्या संघासाठी ते उत्कृष्ट असं काम करत आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल मिलिंद परे उत्कृष्ट अशी ओव्हर त्यांनी ते टाकलेली आहे. स्वतः संघाचे कर्णधार आहेत ते. उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या संघासाठी. शेवटचे 3 चेंडू त्यांनी डॉट टाकलेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 21. 2 गडी बाद 21 धावा. लोहेगड यांनी आणि नवीन इथे गोलंदाज आलेला आहे अक्षय तरे. अक्षय तरे नवीन गोलंदाज. गौरव मेहर यांनी चांगला बसा 1 रनासाठी डिक्लेअर मारलेला आहे वाडीच्या दिशेने.
इथे पंचांनी हा अतिरिक्त धाव दिलेला आहे आणि कृपया सहकार्य करावं पंचांना ही विनंती. अक्षय तरे यांनी अतिरिक्त धाव टाकलेली आहे इथे. उत्कृष्ट असा चेंडू मारलेला आहे पण इथे गडीबाद झालेला आहे. गौरव मेहर लोहगड यांनी त्यांचा अजून एक प्लेअर इथे त्यांचा गडीबाद झालेला आहे. गौरव मेहर आणि इथे नवीन बॅट्समॅन महेश दमनकर उर्फ मॅक. अक्षय तरे त्यांना गोलंदाजी करणार आहेत महेश दमनकरांना. बॅड लक महेश दमनकर यांचा झाडाला लागून बिल्डिंगला बॉल लागलेला आहे आणि तेही गडीबाद झालेले आहेत. पुढील बॅट्समॅन अमय तांडेल. आता हॅट्रिकची संधी आहे अक्षय तरे यांना. पाहूया. अमय तांडे यांनी हुशारीने 1 रन मारलेला आहे. चांगली इकडे अशी कॅचची संधी इथे हुकवलेली आहे. गचा असं क्षेत्ररक्षण वैभव तरे यांच्याकडून. अक्षय तरे पुन्हा एकदा अतिरिक्त धाव अक्षय तरे यांच्याकडून. हो 1 रन. अमय तांडेल यांनी पुन्हा एकदा 1 रनासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा गडीबाद झालेला लोहगड. अमय तांडेल आउट ना. डॉट बॉल. इथे इनिंग संपलेली आहे. पंचांना विनंती आहे त्यांनी मध्ये उभे राहावं कृपया. नाही भाऊ त्यांनी जेवढी पाहिजे तेवढी ते आणलंय. कुठे आहे ते दोन्ही 55 ना. मला वाटलं तू यांची मागतोय. ते इथे कोणतरी अरे आज सगळे बोलतात कन्फ्युजन होत यार दादा. 27 धावसंख्या जिंकण्यासाठी आहे पुरंदर संघाला. गौरव मेहर चांगलं होतं यावेळी. आपल्याला आणि नितीन मेहर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. नितीन मेहर. नैतिक पाटील उत्कृष्ट असा मारला नैतिक पाटील यांनी पण डायरेक्ट बिल्डिंग मध्ये त्यामुळे गडीबाद झालेले आहेत. ते अतिघाई त्यांना मागात पडलेले आहे नैतिक पाटील यांना. मिलिंद तरे स्वतः कर्णधार उतरलेले आहेत. 2 मिलिंद तरे आणि मिलिंद मोरे स्ट्राईकवर आहेत. मिलिंद तरे नॉन स्ट्राईकला आहेत मिलिंद मोरे. गचा असा क्षेत्ररक्षण आशीर्वाद मेहर यांच्याकडून इथे बघण्यात येत आहे. नितीन मेहर गोलंदाज. मिलिंद तरे पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि ते अतिरिक्त धाव नितीन मेहर यांच्याकडून.
अंपायरांनी कृपया निर्णय द्यावा त्यांचा. उत्कृष्ट असा चेंडू मारलेला, पण उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण इथे पाहण्यात होता. प्रितेश वैद्य यांच्याकडून षटकार इथे उत्कृष्टरित्या अडवलेला आहे त्यांनी. कौतुक आहे त्यांचं इथे. कृपया पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वन शॉट. अरे सगळे बोलणार. एकच रन इथे मिळणार आहे पुरंदर या संघाला शॉर्ट रन धावल्यामुळे. हो, चांगला असा वाढीच्या दिशेने डिक्लेअर मारलेला आहे मिलिंद तरे यांनी. आणि धावसंख्या झालेली आहे 3. आणि ते मिलिंद तरे कर्णधार. नो बॉल आहे इथे आणि नो बॉलला इथे त्यांनी विकेट गमावून बसलेले आहेत. कर्णधार मिलिंद तरे पुरंदर. आणि धावसंख्या झालेली 4 सॉरी माफ करा. धावसंख्या झाले 4 आणि 2 गडी बाद. नवीन बॅट्समॅन अक्षय तरे. अक्षय तरेने सुद्धा डिक्लेअर वाढीच्या दिशेने मारलेला आहे आणि ते ओव्हरची समाप्त झालेली आहे. आणि धावसंख्या झालेली आहे 5. 2 ना गाडी बाद. 2 गडी बाद झालेले आहे. कृपया वेळ इथे घालू नये. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. मी विनंती करतो, सामना लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे. प्रितेश वैती गोलंदाजीसाठी आलेले प्रितेश वैती कुच करत आहे मोहीन मोरेला. अतिरिक्त धाव प्रितेश वैतीकडून अतिरिक्त धाव टाकण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा 1 रनासाठी मारलेला चेंडू, पण इथे छोटी धाव घेतलेले आणि ते सफल झालेले आहेत 2 धावा घेण्यासाठी मिलिंद मोरे. कृपया तिकडे मध्ये येऊ नये कोणी. पाठी बसावे. मिलिंद तरे यांना विनंती आहे पाठी बसावं. मिलिंद तरे यांना विनंती करतो पाठी या. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव प्रितेश वैते यांच्याकडून. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव प्रितेश वैती यांच्याकडून इथे टाकण्यात येत आहे आणि धावसंख्या झालेली आहे 10. 2 रनासाठी मारलेला हा चेंडू बघा 2 रन करण्यासाठी सफल होतात का, आणि ते सफलता मिळालेली आहे 2 रन करण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे 12. 12 धावा आणि 2 गडी बाद पुरंदर या संघाचे. विचार करून मारलेला चेंडू होता मिलिंद मोरे यांनी. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू 12 धावा. अक्षय तरे यांनी चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण इकडे ते विकेट गमवून बसले त्यांचा. आणि पुरंदरासाठी पुन्हा एकदा मोठा झटका लागलेला आहे अक्षय तरे यांच्या हातात. खूपच मोठा झटका. पुढील सामन्याचे कर्णधार रायगड वर्सेस सिंहगड हा सामना होणार आहे. त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यावे. नो बॉल टाकलेला आहे इकडे आणि गचा असं क्षेत्ररक्षण इथे पाहण्यात येत आहे.
पंचांनी हा सामना थांबवलेला आहे. कृपया कोणी पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया कोणी वाद घालू नये. सामना लवकरात लवकर सुरुवात करायचं. आताशी दुसराच सामना आपण चालवतोय ते वेळेची पाबंदी असल्यामुळे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अकरा वाजून 51 मिनिटं झालेली आहेत. 11 वाजून 51 मिनिटं झालेली आहेत. सामन्याला सुरुवात कर. आहे पुरंदर संघ हा खुश झालेला आहे या निर्णयाशी. विनंत्यांना विनंती आहे पिचच्या मध्ये जाऊ नये मॅच चालू असताना. ओ गचा क्षेत्ररक्षण इथे आशीर्वाद मेहर यांच्याकडून पुन्हा एकदा पाहण्यात येत आहे. आशीर्वाद मेहर यांच्याकडून क्षेत्ररक्षण बचाव होत आहे. नाणेफेकीसाठी पुढील कर्णधारांनी यावं ही विनंती करतो मी. उत्कृष्ट असा वाढीच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे पण हा बहुतेक 1 रन डिक्लेअर पत्रावर अडकलेला आहे. चेंडू पुढील सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहावे. रायगड विरुद्ध सिंहगड हा पुढील सामना आपण इथे खेळवण्यात येणार आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन 3 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 12 गेंदों में 13 रन की आवश्यकता है. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि पुढील बॉलर आहेत महेश दमनकर. आणि मी माईकचा ताबा पुन्हा एकदा साहिल नाईक यांच्याकडे देत आहे की त्यांनी कृपा करून पुन्हा एकदा माईकचा ताबा घ्यावा. डिक्लेअर हो. एक धाव संख्या एक निभर आणि धाव संख्या झाली ती 15. 22 चेंडूवर 1 धाव 1 चेंडू 15 धाव. संघासाठी 30 शतक घेऊन येतो महेश उर्फ मॅक. दुसऱ्या चेंडूचा मारा महेश 16 मीटरच्या दिशेने 1 धाव. धाव संख्या 1 निभर झाली आहे. धाव संख्या 16. 2 चेंडू 16 धावा. तिसरा चेंडू सुंदर असा कॅच. एक मोठा फटका बसला पुरंदर संघाला मिलिंद मोरे यांच्या स्वरूपात. रायगड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन फलंदाज सनी. नॉन स्ट्राईक सोहम. चौथा चेंडू घेऊन महेश. चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. चौथा चेंडू घेऊन महेश उर्फ मॅक. सुंदर चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. सनी यांनी आपली धाव संख्या 17. 4 चेंडू 17 धावा. 5वा चेंडू घेऊन महेश. सनी यांच्या दिशेने सुंदर चेंडू सुंदर असा फटका परंतु 1 धाव. धाव संख्या 1 भर झाली आहे. धाव संख्या 18. आता मात्र
7 चेंडू मागे 9 धावांची गरज. अडीतडीचा सामना. शेवटचा चेंडू घेऊन मॅक सोमांच्या दिशेने. सुंदरसा चेंडू, सुंदरसा फटका, चौका मारलेला तो म्हणजे सोहम यांनी. FPL चा पहिला चौका मारलाय सोहम यांनी. धाव संख्या आली 22. किती पाहिजे आता? मात्र 6 चेंडू मागे 5 धावांची गरज. चांगलीच फलंदाजी करतात सोहम शिर्के आपल्या संघासाठी. आता मात्र 6 चेंडू मागे 5 धावा. संघासाठी 4था षटक घेऊन येतात गौरव मेहर उर्फ कर्णधार. कर्णधार गौरव पहिला चेंडू घेऊन सनी यांच्या दिशेने. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. धावसंख्या एक धावसंख्या झाली ती 23 धावा. आता मात्र 6 चेंडू मागे 4 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन गौरव मेहर. सुंदर चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. पंचांनी डिक्लेअर दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांना निर्णय येत होते. हा आता मात्र 5 चेंडू मागे 3 धावांची गरज. दुसरा चेंडू घेऊन गौरव. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 धावसंख्या झाली ती 25 धावा. आता मात्र 5 चेंडू मागे 2 धावांची गरज. गौरवांना काही चमत्कार करावा लागेल. नो बॉल आणि 1 धाव. अशाच प्रकारे पुरंदर संघ विजय झालेला आहे. सिंहगड कोणाची आहे? रायगड ना. यापुढील सामना रायगड विरुद्ध सिंहगड. रायगड संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.